मित्रांनो, एखाद्या मोठ्या शहरात जर 2-3 लाख लोक अचानक आले तर तिथली संपूर्ण ट्रॅफिक आणि यंत्रणा कोलमडून पडते. पण विचार करा, दरवर्षी महाराष्ट्रात 10 ते 15 लाख लोक एकाच वेळी तब्बल 21 दिवस 250 किलोमीटर पायी चालतात. ना कोणतं निमंत्रण, ना कोणती फी, तरीही लाखो लोक शिस्तीत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आज 8 जुलै 2026. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या निघाल्या आहेत. पण रस्त्यात हॉटेल नसताना हे लाखो लोक रोज जेवतात काय, कुठे राहतात आणि हे अद्भुत व्यवस्थापन कोण करतं? चला, आज वारीच्या पडद्यामागचं असं रहस्य उघडूया जे ऐकून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. वारीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं मायक्रो मॅनेजमेंट. वारीमध्ये हजारो दिंड्या म्हणजे छोटे छोटे ग्रुप्स असतात. प्रत्येक दिंडीचा एक नंबर असतो. कोणती दिंडी पुढे चालणार, कोणती मागे, हे 700 वर्षांपासून ठरलेलं आहे. या दिंड्यांसोबत धावणारे ट्रक तुम्ही पाहिले असतील. एका ट्रकमध्ये वारकऱ्यांचं सामान असतं, तर दुसऱ्या ट्रकमध्ये चालतं बोलतं किचन असतं. वारी पुढे निघण्यापूर्वीच हे ट्रक पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात आणि लाखो वारकरी तिथे पोहोचायच्या आत गरम जेवण तयार असतं. वारीच्या या शिस्तीला जगात तोड नाही. घरादाराला ठोकला कुलूप विठू तुझ्यासाठी, पाय निघाले पंढरीला धरून भक्तीची काठी. नाही गाठोडे सोन्याचे, नाही पैशाचा गर्व, तुझ्या पायाशी विठ्ठला माझे हरपले सर्व. बा विठ्ठला. आता सर्वात मोठा प्रश्न, एवढं अन्न येतं कुठून? हॉटेलमध्ये 100 लोकांचं जेवण करायचं म्हटलं तरी बजेट कोलमडतं. पण वारीत रोज मोफत जेवण मिळतं. याचं उत्तर आहे अन्नदान. वारी ज्या ज्या गावातून जाते तिथले स्थानिक शेतकरी आणि गावकरी वर्षभर स्वतःच्या खाण्यातील धान्य वाचवून वारीसाठी साठवतात. रस्त्याच्या दुतर्फा लोक हातामध्ये पोळ्या, खिचडी, केळी आणि पाणी घेऊन उभे असतात. वारकरी देवासारखा चालत येतोय आणि आपण त्याची सेवा करतोय, या एकाच भावनेने संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येतो. 21 दिवस सतत चालल्यामुळे वारकऱ्यांच्या पायाला फोड येतात, तब्येत बिघडते. पण यांच्या सेवेसाठी शेकडो तरुण डॉक्टर्स आपली प्रॅक्टिस सोडून वारीत विनामूल्य सेवा देतात. मोबाईल टॉयलेट्स, पाण्याचे टँकर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलीस. भर पावसात चिखलात उभे राहून ट्रॅफिक आणि सुरक्षा सांभाळणारे पोलीस वारीचे खरे रक्षक आहेत. पोलिसांचा आणि वारकऱ्यांचा हा माऊली बॉन्ड बघून ऊर अभिमानाने भरून येतो. डोळ्यात अश्रूंचा पूर, मुखी विठ्ठल विठ्ठल गाणं, तुझ्या एका दर्शनासाठी विसरलो मी जगणं. बा विठ्ठला. धावून ये रे माऊली, तुझ्या वाटेनं चालली गवळ्याची पाऊली. वारी पुढे सरकते तसे रिंगण सोहळे सुरू होतात. यामध्ये गोल रिंगण आणि उभे रिंगण पाहायला मिळतात. जेव्हा माऊलींचा अश्व, घोडा रिंगणात धावतो तेव्हा त्याच्या पायाखालची माती कपाळाला लावण्यासाठी लाखो वारकरी गर्दी करतात. 250 किलोमीटर चाललेला वारकरी रिंगणात एवढ्या ऊर्जेने नाचतो की तिथे थकवा नावाची गोष्टच शिल्लक राहत नाही. ही कोणती शक्ती आहे? हीच आहे विठ्ठल भक्तीची ताकद. मित्रांनो, आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी आहे.
जर तुम्हीही या वारीमध्ये जाणार असाल तर तुमचे मोबाईल चार्ज ठेवण्यासाठी आणि वारीतील पाऊस पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी चांगल्या दर्जाचे गॅजेट्स सोबत ठेवा. तुमच्या सुविधेसाठी मी सर्वोत्तम वॉटरप्रूफ रेनकोट आणि पॉवर बँक शोधून त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही ते थेट खरेदी करू शकता, ज्याने वारीत तुमची गैरसोय होणार नाही. तुम्हाला वारीचं हे मॅनेजमेंट कसं वाटलं? कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा माऊली लिहून नक्की सांगा. वारीच्या अशाच रोजच्या अद्भुत अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माऊली माऊली.